नमस्कार लक्ष्मण सर. नमस्कार. आपलं पुन्हा एकदा 5वं एडिशन येत आहे, एक दौड वीर जवानों के नाम. सर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल, म्हणजे हा प्रवास नक्की कसा सुरू झाला आणि या प्रवासातले काही तुमचे आवडते अनुभव. हा प्रवास सुरू झाला बरोबर 4 वर्षापूर्वी आणि त्यावेळी आम्ही फक्त होतो 13 जण आणि 13 जणांचा प्रवास आमचा आज 300पेक्षा जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचला. खूप खूप अभिनंदन सर. 13 जण होतो, 13 नंतर 60 झालं, 60 नंतर 120 झालो, 100 नंतर 170 झालो आणि आता ह्या वर्षी सरळ आम्ही 300 पार केले. आणि ह्या प्रवासामध्ये फार चांगले अनुभव आमच्या पाठीशी आहेत. फार चांगले रनर आम्हाला भेटलेत. आमच्या पाठीशी जे स्पॉन्सर्स आहेत ते फार स्ट्रॉंग स्पॉन्सर आहेत. ते प्रत्येक वर्षी आम्हाला आवर्जून मदत करतात आणि ही दौड सक्सेस करण्यासाठी ते आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतात आणि आम्ही त्यांचा प्रथमदर्शनी आभार व्यक्त करतो. खूप खूप थँक्यू सर. आणि ही रन आपण जसं बघितलं, गेटवे ऑफ इंडिया टू डोंबिवली इथपर्यंत आपण सगळे धावता, साधारण ते 65 किलोमीटर आहे. हा खूप मोठा प्रवास आहे आणि आपल्याला एवढा खूप मोठा प्रतिसाद मिळतो आहे सर. तर तुम्ही आम्हाला याच्याबद्दल काय सांगाल की हे आपण लोकेशन गेटवे ऑफ इंडिया हेच का म्हणजे तुमच्या मनामध्ये आलं. आमचं टायटल जे आहे एक दोन वीर जवान. जवान हा आपल्या देशासाठी अहोरात्र मेहनत करतो आणि आम्हाला सुरक्षित ठेवतो. त्यांना सॅल्यूट करणं हे आमची आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी आम्ही ही रन गेटवेपासून ठेवली आणि गेटवेला चालू करून आम्ही डोंबिवलीमध्ये संपवतो. आणि ह्यावर्षी आम्ही पहिल्यांदाच 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. एक आहे 65 किलोमीटर, दुसरी आहे 35 किलोमीटर आणि तिसरी एक आम्ही फन रन ठेवलेली आहे, ती आहे 15 किलोमीटर. बाकीच्या ठिकाणी बाकीच्या रन्समध्ये सर म्हणजे सगळ्यांना धावण्याचा आनंद घेते, कारण 65 किलोमीटर धावणं हा काही म्हणजे छोटं काम नाही आहे आणि बरेच जण त्याच्यामध्ये दमछाक होते आणि मग ते टायर्डनेस येतो. पण सर तुम्ही एवढी मोठी एनर्जी ठेवता, मला तुमचा फिटनेसचा मंत्र समजू शकेल का थोडक्यात. हो बिलकुल सर. हा फिटनेसचा मंत्र म्हणजे आम्ही जी मेथड डेव्हलप केली आहे ती एक वेगळी मेथड आहे. 8-2ची मेथड आहे. 8 मिनटं धावायचं आणि 2 मिनटं चालायचं. त्याच्यामुळे कुणी थकत नाही आणि थकला तरी तो परत रिकवर होतो, हार्ट रेट मॉनिटर होतो. आणि जे नॉर्मल पेस आहे तो आमचा 7.5चा पेस आहे आणि नंतर 2 मिनटाचा जो वॉक आहे दॅट इज अगेन 10चा पेस आहे. त्यामुळं कुणी जरी थकला तरी तो रिकवर होऊन परत धावू शकतो. बरोबर आहे सर. आणि ही जी दौड आहे याच्यामध्ये कुठली कॉम्पिटिशन नाही आहे. बरोबर आहे सर. हे एक सामाजिक कार्य आहे. सर मी जरा 2 मिनटं तुमच्यावरून फोकस टाकून इकडे फोकस टाकतो आहे, कारण मला ते दाखवायचं आहे. आपण एज्युकेशनसाठी मदत करतो, आपण हेल्थसाठी मदत करतो, एज्युकेशनल सपोर्ट आहे आपला, आर्मीसाठी आपण बुक आणि डिस्ट्रीब्युशन करतो, सोशल वेलफेअर आहे आणि हे तुम्ही गेटवे ऑफ इंडियामध्ये सगळेजण आहे. हा एक आनंदाचा क्षण होता तुमच्यासाठी. सर हे जे सगळं आपण बघितलं आता, डोंबिवलीकरही आपले स्पॉन्सर आहेत, अभिमाने आपण डोंबिवलीकर आहोत. सर हे जे आहे ना सगळं, तुम्ही हे सगळं स्पॉन्सर करता, एवढं सगळं करता. जसं मगाशी मी विचारलं, पहिले गेटवे ऑफ इंडियाचं उत्तर मी घेतो आणि नंतर पुढचा प्रश्न आपल्याला विचारतो. सर गेटवे ऑफ इंडियाच का तुम्ही मनामध्ये घेतला. गेटवे ऑफ इंडिया हे एक आयकॉनिक लोकेशन आपल्या देशासाठी, आपल्या मुंबईकरांसाठी खरोखर, आणि त्यासाठी आम्ही ते लोकेशन निवडलं. अच्छा, म्हणजे प्राऊड टू बी एन इंडियन. व्हेरी गुड सर. देशाचं गेटवे आहे, त्यामुळे आम्ही तिथून सुरुवात करतो. सगळ्यांना त्याच्यात एंट्री आहे, प्रत्येकाला एंट्री आहे त्याच्यात आणि तिथून सुरुवात करतो आणि डोंबिवली संपवतो. डोंबिवली आपली ही कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. खरोखर सर. आणि डोंबिवली आमची जन्मभूमी, कर्मभूमी. बिलकुल. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये मुंबईमधले बरेच रन आहेत, त्यांना बाहेर रन करणं चान्स मिळतो. आपल्या डोंबिवलीमध्ये कल्याण, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या सबबमध्ये अशा मोठ्या रन्स होत नाहीत, अल्ट्रा रन होत नाहीत. म्हणून आम्ही ही अर्बन अल्ट्रा रन आम्ही ही सुरू केलेली आहे. गेल्या 4-5 वर्षात आम्हाला फार चांगले अनुभव आले याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये लोकांचा जो सहभाग आहे तो वाढत गेला. सुरुवातीला लोकांना ह्या रनविषयी फारसं माहिती नव्हतं, पण आता लोकांना पुरा देशामध्ये ह्या रनविषयी माहिती आहे. आणि मला वाटतं ही देशामधली एकमेव रन आहे ज्याच्यामध्ये 65 किलोमीटर आणि 65 किलोमीटरपेक्षा ह्याच्यामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन नाही आहे. ही एक दौड आहे. दोन लोकांच्या रांगमध्ये जी गेटवेला चालू होते रांग, ती डोंबिवलीमध्ये संपते. म्हणजे हा ओव्हरनाईट आहे. रात्रीच्या वेळी होणारी देशातली एकमेव दौड आहे, एकमेव अर्बन अल्ट्रा रन आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वांनी भाग घेतल्यानंतर त्यांना असं होतं की मी कधी, प्रत्येक जणांना वाटतं की मी ह्याच्यामध्ये भाग घ्यावाच. म्हणजे एक इन्स्पिरेशन आहे, प्रत्येक रनरसाठी इन्स्पिरेशन आहे आणि एक खूप चांगलं सामाजिक याच्यातनं कॉन्ट्रीब्युशन जाणार आहे. आपला फिटनेस चांगला होणार आहे अगदी. आणि सर हे तुम्ही खूप मोठं कार्य करताय. माझ्या सुयोग क्रिएशन्स चॅनलतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मला आनंद होईल की मी जर याचे काही क्षणचित्र आणखी घेऊ शकलो. आणि आपल्या या 5व्या एडिशनबद्दल मला
थोडंसं काही तुम्ही असं हिंट द्याल का की काय स्पेशल आहे? 15 किलोमीटर तर आहे, 35 किलोमीटर पण आहे, पण त्याच्यापेक्षा आणखी काही कोणी सेलिब्रिटी तुम्ही आणणार आहे किंवा कोणी? सांगतो, आमचे सेलिब्रिटी म्हणजे सैनिक, ठीक आहे, आमचे सेलिब्रिटी म्हणजे सैनिक. आणि ह्या सैनिकासाठी ह्यावर्षी पहिल्यांदाच जवळजवळ 40 नेव्हल ऑफिसर्स आमच्याबरोबर गेटवेपासून आम्हाला सामील होत आहेत. ठीक आहे, ही फार मोठी अभिमानाची. किती? 40 नेव्हल ऑफिसर, मिलिटरी ऑफिसर हे आमच्याबरोबर धावणार आहेत. सगळ्यांना आमच्यातर्फे हॅट्स ऑफ की ते या एका सामाजिक कार्यासाठी वेळात वेळ काढून आपल्याबरोबर धावते. आणि सर, आपण एका नॅशनल लेवलला जाऊन एवढं मोठं काम करताय, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि हे डोंबिवलीकरांच्या हातनं होत आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि प्राऊड टू बी डोंबिवलीकर. सर, त्या नेव्ही आणि आर्मी ऑफिसर जे धावणार आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगाल का? हो, आम्ही नेव्हल ऑफिसर लोकांना ह्यावर्षी आवर्जून निमंत्रण दिलं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं. आणि त्यांचा 40 लोकांचा चमू आमच्याबरोबर धावतो आहे. त्यांचे ऑफिसर्स आहेत, काही मोठमोठे ते रनर्स आहेत. त्यांच्यामध्ये नेव्ही ही रनसाठी फेमस आहे आणि ते सगळे ऑफिसर आमच्यावर धावत आहेत. मी एक सांगायला समजलं, आणि एक फॅमिली आहे आणि या फॅमिलीमध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारचे रनर आहेत. 18 वर्षापासून ते आता तुम्ही बघितलं असेल तर 69 ते 70 वर्षापर्यंतचे सगळे रनर भाग घेतात. आणि ही रनर्स लाईन फॅमिली ही सर्वांना सपोर्ट करते, सगळ्यांना अकोमोडेट करते आणि सगळ्यांना मदत करायचे प्रयत्न करते. तर रनर्स क्लान हा एक आमचा मोठा ग्रुप आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटी त्याचबरोबर रनर्स रनिंगमध्ये सहभागी होतात आणि लोकांना सहभागी करून घेतात. आणि असेच मोठमोठे इव्हेंट आम्ही इथून पुढे पण ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्याप्रमाणे ह्या मोठमोठ्या इव्हेंटमध्ये आम्ही सर्वांना सामील करून घेणार आहोत आणि अशाच मोठमोठ्या दौड पुढे करणार आहोत. सर, मला निश्चित तुमच्याकडे एकदा येऊन गेटवे पाहून आणि इथलं एंड पाहून असं काहीतरी इन्स्पिरेशन घ्यावंसं वाटतं आहे आता या क्षणाला. आणि तुम्ही हे जे काम करताय ते खूप मोठं काम आहे सर. आणि मी पहिल्यांदाच माझ्यामध्ये एवढे जे गोष्टी केल्या त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आहे की आपण आपल्या वीर जवानांसाठी एवढं करतो आहे. आणि त्याच्यातलं चांगली गोष्ट ही आहे की आपला एक समाज आहे, आपण एक समाजाचं देणं लागतो. तर बघा की एज्युकेशनल, हेल्थ, सोशल वेलफेअर सगळ्याच म्हणजे आपल्या आर्मीला देखील तुम्ही सपोर्ट करताय. सर, तुम्हाला म्हणजे तुमच्या रनर्स क्लॅन फाउंडेशनला तुमच्या या 5th एडिशनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा कार्यक्रम खूप चांगला व्हावा ही माझी मनापासून इच्छा. बिलकुल, धन्यवाद.